दूरदर्शनच्या आजच्या आपल्या विशेष अतिथी या कार्यक्रमामध्ये मी सौश्रुती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. दर्शक हो, जेव्हा एखादा कलाकार नावारूपाला येतो, प्रसिद्धीस पावतो, तेव्हा त्याच्या मनात कुठे ना कुठेतरी सूक्ष्म असं राष्ट्रीय पुरस्कार हे स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर असतं. आज आपल्याकडे जी अतिथी म्हणून व्यक्ती आलेली आहे, तिच्या अवघ्या दुसऱ्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. मी स्वागत करते आपल्या या आजच्या खास अतिथी कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आणि बहुश्रुत असे डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. सलील दादा, मी तुम्हाला दादाच म्हणेन. दादा, एकदा काय झालं ही आपला हा दुसराच चित्रपट की ज्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट असा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटासाठी उत्कृष्ट चित्रपट म्हणून मिळाला आणि दिल्लीमध्ये आपल्याला हा बहुमान मिळाला. तर हा चित्रपट नक्की, या चित्रपटाची पटकथा काय आहे, की एकदा काय झालं ही कॉन्सेप्ट काय आहे? सगळ्या रसिकांना नमस्कार. तुम्ही माझ्या गाण्यांवर, परीक्षणावर आणि आता चित्रपटावर पण खूप प्रेम करता, खूप आशीर्वाद देता, याच्यासाठी मनापासून आभार. एकदा काय झालं ही आपण कुठलाही किस्सा किंवा गोष्ट सांगताना आपण सुरुवात अशी करतो की एकदा काय झालं मी गोव्याला गेलो होतो, एकदा काय झालं मी पुण्याला गेलो होतो. तर आपण कुठलीही जेव्हा गोष्ट सांगतो त्याची सुरुवात ही एकदा काय झालं पासून होते. तर ही जी गोष्ट आहे ही एका गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की मी आता गेली 25-27 वर्ष गाण्यामधनं व्यक्त होतोय. तर स्टोरी टेलिंगच असतं शेवटी. तुम्ही गाणं करता काय, तुम्ही लेखन करता काय, तुम्ही चित्रपट करता काय, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही गोष्ट सांगत असता. कधी तुम्ही गाण्यातून निसर्गाची गोष्ट सांगता, कधी तुम्ही, आता मी बाकी बाब इतकी गाणी केलीत तर बाकी बाबची तर एखाद्या सौंदर्याची तुम्ही गोष्ट सांगता की तव नयनान सेदल हलले ग, ही पण स्टोरी टेलिंगच आहे. पण जेव्हा तुम्हाला अशी गरज वाटते की मला जे दिसलंय, मी जे लिहिलंय तेच व्हिज्युअल मला तुम्हाला पण दाखवायचं आहे, तेव्हा मग चित्रपट करायचा असं मनामध्ये येतं. तर तसं गेले 5-1 वर्ष मी चित्रपट दिग्दर्शन, लेखन याच्याकडे जास्त फोकस करतोय. त्याच्यातून हा दुसरा चित्रपट एकदा काय झालं, त्याच्यात गोष्ट सांगणाऱ्या माणसाचीच गोष्ट आहे की गोष्ट सगळं पोचवू शकते असा मानणारा हा माणूस आहे. की त्याचं वाक्य त्या चित्रपटातलं की कुठलाही निरोप कितीही नाजूक किंवा कितीही मोठा एका चांगल्या गोष्टीतून पोचवता येतो. गोष्टीला आणि गोष्ट सांगणाऱ्याला वय नसतं. आणि आपण काय करतो, आपण सारखं मॉरल सांगत राहतो, पण गोष्ट आवडली तर मॉरल आपोआप लक्षात राहतं. असं त्याचं आहे. आणि एका वडील मुलाची पण गोष्ट आहे. त्या मुलाला गोष्ट सांगता सांगता इतका अवघड प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो मुलगा अजिबात स्वीकारतच नाही ती अवघड गोष्ट. आणि जेव्हा वडिलांना लक्षात येतं की कुठलाच उपाय चालत नाहीये, तेव्हा ते गोष्टी लिहितात मुलासाठी आणि त्या गोष्टीतून तो निरोप पोचवतात. म्हणून मला असं वाटतं की मला जो पुरस्कार मिळाला तो सगळ्या स्टोरी टेलर्सना मिळालेला पुरस्कार आहे. मी मगाशी नमूद करायला विसरले, आमच्या समस्त गोवेकरांकडून आणि आम्हा सगळ्या दर्शकांकडून तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन या पुरस्कारासाठी. तुम्हाला मुळात हा विषय घ्यावा किंवा ही घराघरातली कथा आहे असं आम्हाला जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हा वाटतं. सगळ्यांच्या मनाला भावते ही कथा. एका पालकाची, एका वडिलांची आपल्या मुलाबद्दल असलेली संवेदना या चित्रपटातून तुम्ही दाखवली आहे. तर ही पटकथा सुचली कशी? काय असतं की मुलांना एखादी गोष्ट सांगायची एक मेथड असायला हवी. मी डॉक्टरी शिकलेलो आहे, सायकोलॉजी शिकलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की मुलांना, ज्याला आपण ब्रेकिंग न्यूज म्हणतो, अगदी छोटीशी न्यूज असते की आपण या शनिवार रविवारी गावाला जाणार, ही त्या मुलांच्या भावविश्वासाठी एक न्यूज असते की अरे आपलं जे शनिवार रविवार आपल्या सोसायटीतल्या मित्रांबरोबर ठरलंय ते आता कॅन्सल करायचं आणि आपण आता ट्रिपला जायचं. तर ती सांगायची एक मेथड पाहिजे. मग इथपासून ते आपण आता शिफ्ट होतोय, समजा पुण्याहून मुंबईला, मुंबईहून गोव्याला, गोव्याहून कोल्हापूरला, तर त्याला देअर शुड बी अ मेथड. तर ज्याला आपण म्हणतो की ब्रेकिंग अ न्यूज, याची एक मेथड पाहिजे. हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मग स्टोरी टेलिंग हा इतका प्रभावी माध्यम आहे. मी झी मराठीवर मधली सुट्टी नावाचा कार्यक्रम करायचो, ज्याच्यामध्ये मी गोष्टी सांगायचो आणि गोष्टीचा शेवट मुलांना विचारायचो की तुम्हाला काय वाटतं, काय काय शेवट होऊ शकेल. कारण प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं. मी जेव्हा म्हणतो की एक जंगल होतं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येणारं जंगल आणि तुमच्या डोळ्यासमोर येणारं जंगल वेगवेगळं असतं. ही स्टोरीतली मजा असते.
तर याच्यातून ही खरं गोष्ट सुचली आणि मला नेहमी असं वाटतं की गाणं काय, गोष्ट काय, लेखन काय. मी जितकं जितकं एका घराचं लिहू तितकं ते जगाचं होतं. तुम्ही जितकं पर्सनल लिहाल तितकं ते युनिव्हर्सल होत जातं. कारण प्रत्येक माणसाच्या मनाचा प्रवास हा खूप, त्या नात्याचा प्रवास हा खूप एकसारखा असतो. वडील मुलाचं नातं अगदी मोठा इंडस्ट्रियलिस्ट बाप आहे आणि त्याचा मुलगा आहे तिथपासून ते अगदी एक मजूर बाप आहे आणि मुलगा आहे, नातं बदलत नाही. किंवा आई आणि मुलाचं नातं बदलत नाही. तर ही नात्याची गोष्ट आहे. आणि मला नेहमी वाटतं की आपल्या मोठे कवी सुरेश भट साहेब होऊन गेले, त्यांचं एक वाक्य आहे की नद्या आणि समुद्रांचे प्रेमभंग होत नाहीत, किंवा कुठल्याही दंगलीत झाडं कापली गेलेली मी ऐकली नाहीत. मला माणसांविषयी लिहायला आवडतं. तसंच मला माणसांविषयी गाणी करायला आवडतात, मला माणसांविषयी चित्रपट बनवायला आवडतात. आजचे चित्रपट मला समूह आज काय चाललंय 2023 काय, म्हणजे पुढचाही मी चित्रपट लिहितोय तो आजचा चित्रपट लिहितोय की आज काय चालू आहे समाजामध्ये, आज काय घरामध्ये कशी सायकोलॉजी आहे, नाती कशी आहे. तर मला आजचं बोलायला जास्त आवडतं. निश्चितच तुमच्या चित्रपटांमधून, तुमच्या गाण्यांमधून आम्ही हे सगळं पाहतो किंवा ऑब्झर्व करतो की तुम्ही वास्तव मांडता आणि जे इतकं हृदयाला भिडतं. तर याच्याच संदर्भाने मी प्रश्न विचारेल तुम्हाला की याच एकदा काय झालंचं तुम्ही पटकथा लेखन केलं, संगीत दिग्दर्शन केलं आणि सगळ्या बाजू सांभाळल्या, तर एकाच वेळी हे सगळं सांभाळताना तारेवरची कसरत ठरली असेल कदाचित. नाही, त्याला ना एक खूप चांगला शब्द आहे की स्विच ऑन स्विच ऑफ तुम्ही कसं करता. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी चित्रपटाचं शूटिंग चालू असतानाही 13 तास शूटिंग करून घरी आल्यानंतर मी मुलांचा, शुभंकर आणि अनन्याचा परीक्षेचा अभ्यास घेतलेला आहे. अरे बापरे. अनेकदा. कारण मला ते आवडतं. कारण तुम्ही, मला नेहमी वाटतं की तुम्ही स्टेजवरून विंगेत गेलात ना की तुमच्यातला कलाकार संपला पाहिजे, तुमच्यातला माणूस सुरू झाला पाहिजे. तुम्ही कॅमेऱ्यात दिग्दर्शन करताय, तुम्ही त्या खुर्चीवरून उठलात की तुम्ही माणूस म्हणून घरी गेला पाहिजे, दिग्दर्शक म्हणून नाही. यानी काय होतं, यानी तुमच्या कलाकृती पण जास्त संवेदनशील बनतात. तर मल्टीटास्किंग मला खूप आवडतं, पण की मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट करताना ती 100% करावी. त्यामुळे मी जेव्हा गोष्ट सुचली, मी लेखन केलं, तेव्हा मी फक्त लेखक होतो. लेखन संपल्यानंतर गाण्याची वेळ आली तेव्हा मी फक्त संगीत दिग्दर्शक होतो. आणि एकदा गाणी तयार झाल्यानंतर मग मी लेखनात ढवळाढवळ नाही केली. मग मी रेडी स्क्रिप्ट आपल्याकडे मिळालंय असं धरून ते फक्त दिग्दर्शन केलं. त्यामुळे मी ती हॅट घातली की मी फक्त ते असतो. आणि हे सगळं झालं आणि घरी आलो की मी फक्त बाबाची हॅट घालतो आणि मग मी फक्त बाबा असतो. वा, खूप छान. आणि तुम्ही यातनं खरंच एक चांगला संदेश दिलात आज सगळ्यांनाच आम्हाला की आपण ज्या भूमिकेत असतो ती भूमिका वठवताना आणि त्यातून बाहेर आल्यानंतर आपण आपल्या ओरिजिनल भूमिकेत यायला हवं, आपली ती सगळी कवचं बाहेर काढून. तर निश्चितच मला खात्री आहे आमच्या दर्शकांना हा संदेश नक्कीच पटला आणि रुजला असेल. तुमचं पार्श्वभूमी पाहिली शिक्षणाची तर MBBS डॉक्टर तुम्ही. तर मग डॉक्टर असताना तुम्ही सांगीतिक क्षेत्रामध्ये तुमचा गेली 25-26 वर्ष प्रवास चालू आहे आणि आता दिग्दर्शन म्हणजे चित्रपटांच्या क्षेत्रामध्ये. तर या वैद्यकीय क्षेत्राचा तुम्हाला या सगळ्या क्षेत्रांमध्ये फायदा झाला का, काय कनेक्शन कसं? हा खूप छान प्रश्न आहे. काय होतं, मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे विजडम. तुम्हाला एज्युकेशननी ना एक विजडम मिळतं. म्हणजे काय की तुम्ही, आता मी देवाच्या कृपेने लता दीदींबरोबर पण गाणं केलं आणि मी अगदी वर्ष 2.5-3 जेव्हा शुभंकर होता त्याच्याबरोबर गाणं केलं. केतकी माटेगावकर 3 वर्षाची होती, तिचं गाणं मी केलेलं आहे. तर दीदींशी बोलताना आणि इतक्या छोट्या मुलांशी बोलतानाही कम्युनिकेशन कसं करायचं याच्यापेक्षाही ऐकायचं कसं हे तुम्हाला शिक्षण शिकवतं. अनेकदा आपल्याला हवं ते खूप सांगणारी माणसं असतात, पण समोरच्याचं ऐकावं कसं. तर तुम्हाला एज्युकेशन खूप गोष्टी शिकवतं. तुम्हाला चांगलं ऐकणारं करतं, तुमचं टाईम मॅनेजमेंट खूप चांगलं करतं, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट खूप चांगलं. कारण परीक्षा असते, मेडिकलची परीक्षा असते, 3 डॉक्टर समोर टेबलवर बसून तुम्हाला वायवा घेतात. त्या स्ट्रेसची तुम्हाला सवय जर झाली तर आता जेव्हा असं असतं की अरे आज सकाळी कार्यक्रम आहे, दुपारी शूटिंग आहे, तरी तुम्ही प्रत्येक ठिकाणी फ्रेश जाता. ते शिक्षण तुम्हाला खूप काही देतं. आणि मला नेहमी वाटतं की एवढ्या साईजचं पुस्तक वाचायची सवय मेडिकलला लागल्यामुळे मी तुकाराम महाराजांची गाथा अख्खी अनेकदा 2दा-3दा मी गाथा वाचली आहे, त्याच्यातनं अभंग निवडलेत. किंवा इन जनरल असं मला वाटतं की आता मी बाकीबाबवर पूर्ण कार्यक्रम करतो, बाकीबाब आणि मी नावाचा. तर बोरकरांच्या काहीशे कविता मला तोंडपाठ आहेत. मी जेवढी गाणी कॉम्पोज केली आहेत
जवळजवळ 550-600 गाणी असतील. मला कधी कागद लागत नाही. तर याचं सगळं श्रेय मी माझ्या शिक्षणाला देतो आणि माझ्या घरच्या संस्कारांना देतो. वा, हा खरा तर आमच्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत, वेगळं क्षेत्र पुढे मिळालं तरी सुद्धा त्याचा काही वापरच झाला नाही असं नाही आहे. नाही, असं नसतंच. मला असं वाटतं की मेडिकलचं तर म्हणजे माझे सगळे आता या क्षेत्रातले मित्र पण वैद्यकीय सल्ला कोविडमध्ये पण अनेक जण मला फोन करायचे की असं आहे तर काय करूया. तर मला वाटतं की शिक्षण आमच्या कवी सुधीर मोघेंची फार छान ओळ आहे की आभाळाच्या छताखाली काही वाया जातं नाही. वा, प्रत्येक गोष्टीचा एक उपयोग असतो, खरं. एक युटिलायझेशन असतं, एक मिनिंग असतं. सो शिक्षणाचा उपयोग असतो, तुमच्या प्रत्येक गोष्ट शिकण्याचा एक उपयोग पुढे आयुष्यात कुठेतरी होतोच. निश्चितच. आता या चित्रपटाच्या अनुषंगाने जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला हाताळायला लागल्या किंवा दिग्दर्शन म्हटल्यावर एक टीम तुम्हाला सिलेक्ट करायची असते, त्याच्यामध्ये सुमित राघवन जे तुम्ही पालक म्हणून, वडील म्हणून त्याची निवड केली, सुमित राघवनच त्या भूमिकेसाठी का? काय असतं, आपण जेव्हा भूमिका लिहितो तेव्हा त्याचा एक टोन ऐकू येतो आपल्याला बोलण्याचा, की हे वाक्य हा माणूस कसं बोलेल. सुमित माझा खूप जुना मित्र आहे आणि सुमित ॲक्टर तर फार कमाल आहे, ते काही मी सांगायची गरज नाही, तो मोठाच ॲक्टर आहे. पण माणूस म्हणून त्याचं जे चैतन्य आहे हे या कॅरेक्टरमध्ये. तर हे कॅरेक्टर जेव्हा मी लिहित होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या माणसाचं इतकं चैतन्य आहे, तो अनेकांची आयुष्य बदलून टाकायची कपॅसिटी त्याच्यामध्ये. वा, तर ही पॉझिटिव्हिटी कोणामध्ये दिसते असं म्हणल्या मला सुमितचा चेहरा डोळ्यासमोर आला. आणि सेकंडली लहान मुलं ती आई वडील अनेक जण बनतात, पण नुसतं आई वडील म्हणजे होणं आणि ते निभावणं याच्यात खूप फरक असतो. खरं. पालकत्व ही गोष्ट तुम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे. सुमित पालकत्व एन्जॉय करणारा माणूस आहे. तो मुलांशी बोलताना तो भरभरून मन लावून बोलतो. तर काय असतं, प्रेक्षकांना पण ना कुठला तरी एक प्रत्येक माणूसच बाप म्हणून त्या वयाचा शोभू शकला असता कुठलाही ॲक्टर, पण एखाद्या मुलाचा जेव्हा हात पकडून बाप बोलतोय तेव्हा तो खरंच तितक्या मायेने बोलतोय असं सुमितच्या चेहऱ्यावर खूप छान दिसेल असं मला वाटलं, म्हणून खरं तर सुमित. आणि ती निवड अतिशय योग्य ठरली आहे. दर्शक नक्कीच तुम्हाला त्याची पोचपावती देत असणार आहेत. आम्ही असं ऐकलं की तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणी अनेक गोष्टी ऐकवल्यात आणि त्यांना ही गोष्टी ऐकायला फार आवडायच्या आणि त्याच गोष्टीतली ही गोष्ट या चित्रपटामध्ये सुद्धा उतरलेली आहे. काही गोष्टी तुम्ही खरंच या चित्रपटातही घेतलेल्या आहेत. त्या संदर्भात काय सांगा? नाही, मला असं वाटतं मी नाही, सगळेच पालक हे करतात की ना एक कॅरेक्टर बनवतात, एक बंड्या बनवतात, एक कोणीतरी चिंकी बनवतात, मिनी बनवतात. आणि आपला मुलगा जर हट्ट करत असेल तर मिनी कशी हट्टी आहे, मिनी कशी त्रास देते, आणि मग ते मुलांना वाटतं की बापरे आपण नाही तसं व्हायचं आहे आणि मग यांचा हट्ट कमी होईल. हे सगळे पालक करतात आणि मीही ते करायचो मुलांच्या बाबतीत. मला असं वाटतं शुभंकरनी किंवा अनन्यानी, माझ्या मुलांनी काय केलं, त्यांना ना नोन गोष्टी आवडायच्या नाहीत. ते म्हणे हे झालंय, आम्हाला नवीन कॅरेक्टरची गोष्ट सांग. मग मी नवीन कॅरेक्टर बनवायचो आणि त्यांना गोष्ट सांगायचो. मग त्याच्यात एखादी हट्टी मुलाची गोष्ट यायची, एखाद्या कसं तुम्ही घाबरायचं नाही याची गोष्ट यायची. मग विश्वास म्हणजे काय, तर तसा सीन या चित्रपटात आहे की मुलगा वडिलांना सांगतो गोष्ट सांगा, वडील म्हणतात की आजच्या गोष्टीचं नाव आहे विश्वास. तर मुलगा म्हणतो म्हणजे विश्वास म्हणजे, आता बघा विश्वास म्हणजे असं म्हणल्यावर तुम्ही काय सांगाल, तर ते वडील म्हणतात की विश्वास म्हणजे काय, की तू झाडावर उभा राहतोस, चढतोस आणि डोळे मिटून वरनं उडी मारतोस आणि मी तुला झेलतो. तुला उडी मारताना भीती वाटत नाही का? तो म्हणतो का, कारण तुला माहिती आहे बाबा झेलणारच. हा जो झेलणारच मधला च आहे ना त्याला म्हणतात विश्वास. होणारच हा विश्वास. आणि मुलगा म्हणतो हां कळलं. सो कन्व्हे असं होत जातं मुलांना. तर हे मी सांगितलेली गोष्ट आहे. किंवा त्याच्यामध्ये एक श्याम आणि राम नावाचं गाणं आहे, फार सुंदर लिहिलं आहे संदीप खरेनी की मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम, माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग, पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस पण थेट त्याच्या घरातच येतो, मी आहे श्याम. आता हे जे गाणं आहे की अशा 2 मुलांवरचं गाणं आहे की एकाला आज जेवण मिळेल की नाही माहिती नाही आणि दुसऱ्या माणसाला मेनू कार्डची उजवी बाजू बघायची सवयच नाही, तो फक्त ऑर्डर देत जातो. कारण आपल्याकडे अशा दोन्ही कम्युनिटीज आहेत की तर ह्याच्यावरची ती गोष्ट चित्रपटात आहे. आता त्याच्यातला एक सीन माझा खूप आवडता आहे की जो आपण आपल्या
आपल्या सगळ्यांच्या घरात मुलांना शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे. त्याच्यातलं एक सर जेव्हा सांगतात, म्हणजे सुमित राघवनचं कॅरेक्टर, की डोळ्यात भूक दिसायला पाहिजे रामचं काम करायला, तर सगळी मुलं ॲक्शन करून बघतात पण कोणालाच जमत नाही. त्यांच्यातला जो सगळ्यात श्रीमंत मुलगा आहे तो घरी जातो आणि वडिलांना म्हणतो की तुमच्यामुळे मला नाटकात रोल मिळत नाही. तर वडील म्हणतात मी काय केलं? तर तो म्हणतो तुम्ही मला भूकच लागू देत नाही. एवढीशी भूक लागली की तुम्ही एवढं खायला देता, मला कळणार कसं खूप भूक लागल्यावर कसं वाटतं. अरे बापरे. आता हा जो थॉट आहे हा चित्रपटात खूप विनोदी वाटतो की तो मुलगा रडत असतो तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही. पण याच्यातला थॉट खूप गंभीर आहे की एक अशी कम्युनिटी आहे की ज्यांना हे माहितीच नाही की कडकडून भूक लागणं, पाणी पण न मिळणं म्हणजे काय असतं, किंवा झोपायला जागाच नसणं, नवीन कपडेच नसणं म्हणजे काय, हे माहितीच नसलेले. तर त्याची जाणीव ज्यांना सगळं मिळालंय त्या मुलांना व्हायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी बोलता 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 मी मुलांशी बोलायचो आणि त्याच्यातून मला खरं तर चित्रपट सुचला की गोष्ट किती प्रभावी असू शकते. खरं. आत्तापर्यंत आपण कसं बघितलं की सर्वसामान्यपणे पालक आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे साधन सामुग्री त्याच्यातल्या कथा त्यांना ऐकवतात आणि ते एकदा संपलं आपल्याकडचं सगळं मटेरियल की त्यांना आता मुलांना काय सांगायचं हा प्रश्न पडतो. अजूनही आताही आणि आजच्याही मुलांना रोज नवीन गोष्ट हवीच असते, पण सगळ्या पालकांना हे जमत नाही. तुमच्यामधला जो कलाकार आहे तो ती तुम्हाला कल्पकता देतो की तुम्ही नवीन कॅरेक्टर तयार करता आणि तुम्ही त्यांच्या पुढे एक एक मुद्दा सादर करता, जसं विश्वास म्हणजे काय किंवा जबाबदारी घेणं म्हणजे काय. तर तसं खरं तर मी म्हणेन की सगळ्याच आम्हा पालकांनी हे शिकलं नाही. पण पाहिजे. मला मी उलट विनंती करतो पालकांना की सगळ्यांना सुचू शकतं, फक्त तेवढा वेळ, म्हणजे किती वेळ असतो मुलं झोपायला आडवी झाल्यानंतर झोप लागेपर्यंत, खरं तर 15 मिनिटं असतात जास्तीत जास्त. खरं. पण तो वेळ पूर्णपणे मुलांना द्यायला पाहिजे. आत्ता पालक पूर्ण वेळ देत नाहीत असं माझं ऑब्झर्वेशन आहे की मुलांना गोष्ट सांगताना एकीकडे त्यांच्या हातात मोबाईल असतो, खरं. एकीकडे त्यांना फोन येत असतो, एकीकडे त्यांना टी व्ही बघायचा असतो, लॅपटॉप असतो. माझं असं म्हणणं की 15 मिनिटं द्या, पण ती 100% द्या. वा. नाही तर काय होतं, मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा ती पण तुम्हाला 100% वेळ देणार नाही, ती पण त्यांचं काम करता करता तुमचं ऐकतील. तर ते चक्र असतं, हे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. खरं. अगदी वास्तव बोललात सर तुम्ही. आणि हा विषयाला आता आपण सुरुवात केलेलीच आहे, तर मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छिते की पालकत्व या विषयावर काही व्हिडिओ फेसबुकवर सलील सरांचे आले होते आणि ते इतके व्हायरल झाले, इतक्या लोकांनी ते फॉरवर्ड केले. खुद्द मीही माझ्या वॉलवर तो व्हिडिओ टाकला होता की सलील सरांनी पालकत्व हा विषय म्हणजे अतिशय संवेदनशील विषय आहे, पण आपण पालकत्व कसं जगलं पाहिजे आणि त्याचा आनंद कसा घेतला पाहिजे, आत्ताच्या मुलांना काय हवं आहे, तर या संदर्भात तुम्ही थोडं सांगावं. नाही, मला वाटतं आपण पालकत्व किंवा मुलांशी संवाद याच्यावर खूप वेगवेगळे परिसंवाद होतात आणि भाषणं करतात लोक. पण मुलांची संवाद म्हणजे मुलांचं ऐकणं पण हे विसरून जातात लोक. मुलांची संवाद म्हणजे आपण सांगायचं असं नसतं. मुलांची संवाद म्हणजे त्यांचं ऐकायचं हे अधिक असतं, कारण मुलांना खूप काय काय सुचत असतं. त्यांच्या छोट्याशा भावविश्वात त्यांच्या खूप गोष्टी मनामध्ये असतात. आपण त्यांना त्यांचं म्हणणं सांगूच देत नाही. आपण त्यांना सतत कट तरी करतो किंवा अरे थांब असं नाही, तर त्यांना बोलू तर दे पूर्ण. तर मला नेहमी असं वाटतं की एक्सचेंज पाहिजे. मी तुला एक गोष्ट सांगतो, तू मला एक गोष्ट सांग. आज मी समजा शूटिंगला गेलो होतो किंवा मी सारेगमपचं शूटिंग केलं, तर मी घरी येऊन माझ्या मुलांना काहीतरी सांगितलं की आज शूटिंगला ही मजा झाली. याच्यानंतर ते जर काही मजा सांगत असतील त्याच्यातही मी तितकाच इंटरेस्ट घेतला पाहिजे. आता काय होतं, माझी मजा सांगून झाली, हे बघ याच्यातनं हे किती शिकण्यासारखं आहे, कळलं तुला, मग ते भाषण होतं. तर भाषण आणि गप्पा याच्यात खूप फरक आहे. मला आत्ता सुद्धा मुलाखतीपेक्षा गप्पा मारायला आवडतात आणि मला स्टेजवरनंही गप्पा मारायला आवडतात आणि मुलांचीही गप्पा मारायला आवडतात. समोरच्या माणसाला कम्फर्टेबल करणं मला खूप आवडतं आणि म्हणून माझ्या चित्रपटाच्या सेटवर एकदाही, दोन्ही चित्रपटाच्या बाबतीत एकदाही कोणी कोणावर ओरडलं नाही, एकदाही भांडण झालं नाही. कारण मला असं वाटतं की ती फार सोपं आहे. आरडाओरडा करण्यासारखी सोपी गोष्ट नाही असं मला वाटतं. त्यात काय पटकन चिडून सगळ्यांवर आरडाओरडा करायचा, त्याच्यापेक्षा अवघड हे आहे की सगळे खुश असले पाहिजेत आपल्या भोवतीचे. तर मुलांच्या बाबतीत हे जर असलं ना की त्यांना तो कम्फर्ट वाटला पाहिजे की उद्या ते चुकले की माझ्या हातनं आपल्या घरातली एक सगळ्यात महागडी गोष्ट फुटली आहे, ही त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा येऊन सांगायला पाहिजे.
हे नातं तुम्ही निर्माण करता का? आणि हे कसं होतं, हे गप्पा मारून मारून होतं. हा त्यांना विश्वास वाटायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की पालकत्वाविषयी आता खूप अशी जोडपी आहेत की जे खरंच असा विचार करतात की आपल्याला हे जमेल का, तरच आपण पालकत्व स्वीकारूया. एक उपचार म्हणून, एक निसर्ग चक्र म्हणून पालकत्व स्वीकारू नये अशा मताचं मी आहे की कारण नुसती स्त्री असणं आणि आई असणं आणि नुसतं पुरुष असणं आणि बाप असणं याच्यात फरक आहे. तुम्हाला बाप म्हणून जगता येणार आहे का, तुम्हाला तितकं देता येणार आहे का, तर तुम्ही बाप व्हा. नाही तर काय होतं, एक लग्न झालं बाबा 2-3 वर्ष झाली, आता मूल व्हायला पाहिजे असं. आताची लोकांचं मला यासाठी कौतुक वाटतं की ते स्वतःला क्रिटिसाइज करतात. ते म्हणतात की नाही मला जमेल असं वाटतच नाही. हे हरकत नाही, एक वेळ हे करा, पण मूल झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा असं वाटतं ना, तेव्हा ते मुलांचे हाल होतात. तर ज्यांना प्रिव्हिलेज म्हणून, ज्यांना आनंद म्हणून पालकत्व स्वीकारता येईल ना, त्यांनी पालकत्व स्वीकारावं असं या मताचं मी. फार लाख मोलाची गोष्ट सांगितलीत सर तुम्ही, की खरंच आत्ता वास्तवामध्ये असं घडतंय की पालक फक्त सांगण्याच्या भूमिकेत राहत आहेत, काहीतरी शिकवायचं आहे आणि मी फक्त शिकवणार ह्यांनी ऐकायचं. त्यांची स्थिती, त्यांच्या मनातले भावविश्व आणि मग त्याच्यातनं त्यांची जडणघडण काय चालली आहे ह्यापासून आपण फार लांब राहतोय आणि मी फक्त त्यांना हे द्यायचं आहे. तर याकडे खरंच आम्ही सगळ्यांनी एक डोळसपणे पाहिलं पाहिजे की त्यांना काय हवं आहे, त्यांना काय बोलायचं आहे, सांगायचं आहे, व्यक्त करायचं आहे. सर तुम्ही एक पालक आहात आणि शुभंकर आज सर्वश्रुत आहे तुमचा मुलगा आणि तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून सांगीतिक क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि आता त्याचा स्वतःचा बँड आहे. तो अनेक गाणी आणि मेलडी सादर करतो आहे. तर त्याचाच एक नवीन कन्सेप्ट जो तुम्हीच स्वतः डिझाईन केला आहे आणि तुम्ही स्वतः त्याचं निवेदन आणि सर्व भाग सांभाळता, तर असा टेल ऑफ मेलडीज याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगावं. मुळात आपण गातो म्हणून आपल्या मुलांनी गायलाच पाहिजे या मताचा मी नाही आहे. कारण आता माझी मुलगी क्रिकेटर आहे, सो मी तिला कधी असं म्हटलं नाही की तू गा. मी त्यालाही कधी कंपल्शन केलं नाही. पण तो अगदी बाळ असतानापासून जेव्हा जेव्हा गुणगुणला तेव्हा एक मला जाणवत होतं की ते इतकं सुरात चाललंय. तर तेव्हा मला वाटलं की यांनी गाण्याकडे जर थोडं गांभीर्याने बघितलं तर खूप चांगलं काहीतरी होऊ शकतं. तरी मी या मताचा आहे की सगळे उत्तम गाणाऱ्यांनी गाणंच करिअर करावं का, तर असं काही नाही. तुम्ही आनंदासाठी पण गाऊ शकता आणि तुम्ही आर्किटेक्ट होऊ शकता, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, तुम्ही खेळाडू होऊ शकता आणि तुम्ही आनंदासाठी तुमच्यासाठी गा. हेच मी त्याला सांगितलं. पण हळूहळू करत त्याची जशी मी वाटचाल बघतोय आता 18 वर्षाचा होईपर्यंत, तर तो लहानपणी पियानो शिकत होता, गिटार शिकत होता. तर जे काही करतोय ते म्युझिकली खूप छान करतोय. आणि फक्त मी बाप म्हणून नाही, तर मी एक संगीत करणारा माणूस म्हणून, संगीतकार म्हणून, गायक म्हणून जेव्हा त्याचं गाणं ऐकतो तेव्हा ते मला लागतं. गाणं तुम्हाला मनाला लागणं फार आवश्यक आहे. मला असं नेहमी वाटतं व्याकरण चांगलं गाणारी खूप लोक असतात, पण नोटेशन चांगलं किंवा चांगलं नुसती चाल गायली तर तुम्ही टाळ्या मिळवू शकता. पण तुम्ही डोळ्यात पाणी आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्स फॅक्टर लागतो. तो त्याच्याकडे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला असं वाटलं की हां, आता यांनी कार्यक्रम करायला हरकत नाही. आणि मग टेल ऑफ मेलडीज हा कार्यक्रम असा आहे की ज्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट एरापासून आजपर्यंतची गाणी आहेत. कारण मी असं बघतोय की त्याची टेस्ट खूप छान आहे की तो रफी साहेबांची पण गाणी त्याला खूप गावीशी वाटत आहेत, त्याला हेमंत कुमार साहेबांची वाटत आहेत, त्याला हृदयनाथजी खूप आवडतात. कारण फॉर्च्युनेटली मी त्याच्याएवढा असताना मी हृदयनाथजींचा प्रचंड मोठा फॅन तेव्हापासून, आणि गेल्या 10-12 वर्षात मी त्यांच्याबरोबर जवळजवळ 200-250 कार्यक्रम मैत्र जीवांचे आम्ही केले. सो त्याच्यात तोही गायला लहान असताना, अगदी 9-10 वर्षाचा असताना तो हृदयनाथजींच्या बरोबर बसून खूप गायला. सो त्याच्यावर जे संस्कार, आणि मला असं वाटतं की समोर बसून शिकवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच इनडायरेक्ट लिसनिंग जे असतं, कोण काय बोलतं, कोण काय ऐकतं. म्हणून मला वाटतं की तुमचं ऐकणं असं पाहिजे की जे इनडायरेक्टली झिरपून तुमची मुलं चांगलं ऐकतील. तुम्हीच जर खूप उथळ ऐकत राहिलात तर त्यांना तेच संगीत वाटायला लागतं आणि यासाठी हेच चांगलं आहे कारण आपल्या घरात हेच रोज ऐकतात. पण तुम्ही जर हट्टाने म्हणलं की नाही हे ऐक, हे छानच आहे, पण ॲट द सेम टाइम तू काय ऐकतोस ते पण मला ऐकव, हे पण पालकांनी सांगितलं पाहिजे. तसं मी त्याची आवड पण मी ऐकली आणि माझी आवड पण त्याने ऐकली. त्याच्यातून टेल ऑफ मेलडीज हा कार्यक्रम तयार झाला. पण हे खूप विशेष आहे की तो आत्ताच्या पिढीचा आहे आणि त्याला
हेमंत सरांची गाणी आवडत आहेत, हृदयनाथ सरांची गाणी आवडत आहेत आणि या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन करून तुम्ही एक खूप असा काय म्हणतात त्याला गिफ्ट ऑफ जॉय एक आणलेला आहे या टेल ऑफ मेलडीतून. तर याचे शोज पण आता ठिकठिकाणी चालू आहेत. तर एकत्र काम करताना कसं वाटतं स्टेजवर? एकतर आमच्याच एकदा काय झालं मधल्याच गाण्यातली ओळ आहे की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू, रे क्षणात थांब ना. तर ती प्रत्येक मोमेंट ही पकडून ठेवावी इतकी सुंदर असते, अगदी लहानपणापासूनची. म्हणजे जेव्हा त्याने अक्कोबाई डकोबाई गायलं होतं किंवा मग एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई गायलं होतं. तर आणि माझ्यासाठी नाही, प्रत्येक पालकासाठी आपल्या मुलाचं इवन गॅदरिंगची मोमेंट किंवा मुलगा जेव्हा पहिल्यांदा बाबा म्हणतो, आई म्हणतो, या सगळ्या मोमेंट्स अशा असतात की ज्या फ्रीज करून ठेवाव्यात असं वाटतं. तर तशा मला प्रत्येक कॉन्सर्ट ही फ्रीज करून ठेवावी अशी मोमेंट असते. चांगलं गाणं ऐकायला जवळून मला बघायला मिळतं आहे एक श्रोता म्हणून. मला असं वाटतं की एक बाप म्हणून, एक संगीतकार म्हणून आपण असतोच, पण हे विसरता कामा नये की आपण एक चांगले रसिक असतो. मग मी कुठलाही कार्यक्रम जेव्हा करतो, संदीप खरे बरोबर जेव्हा आयुष्यावर बोलू काही करतो, तेव्हा माझं गाणं झाल्यावर मी त्याची कविता रसिक म्हणून ऐकतो. हृदयनाथजींबरोबर करतो तेव्हा त्यांचं कॉम्पोजिशन मी त्यांचा फॅन म्हणून ऐकतो. तसंच मी शुभूचं गाणं त्याचा एक रसिक, त्याचा फॅन म्हणून ऐकतो आणि त्याची मला खूप मजा येते. मग मी आपला मुलगा गातोय का आपलं कंपोजिशन गातोय का कोणाचं गातोय नाही, किती सुरात चाललंय आणि त्याच्याबरोबरची जी मुलं आहेत ती किती छान वाजवत आहेत. सो तुम्ही एक तुमच्यातलं माणूस आणि तुमच्यातलं रसिक सतत जागा ठेवला पाहिजे. मग आपला मुलगा गातोय का आपले वडील गात आहेत का आपली बहीण गाते हे नाही, तुम्हाला आतून आनंद कसला आहे तर म्युझिकचा आहे, तर त्याच्याकडनं मला तो आनंद खूप मिळतो. निश्चितच. आत्ताच तुम्ही संदीप सरांचा उल्लेख केलात. 2003ला आयुष्यावर बोलू काही ही कन्सेप्ट आणली तुम्ही आणि हा एक कॉन्सर्ट असा होता की त्या काळी मी आपल्या दर्शकांनाही सांगू इच्छिते की तो काळ असा होता की मराठी गाणी गाणं हे फक्त एक वयस्कर लोकांकडनं आपण ती मराठी गाणी ऐकायचो किंवा तेही गाणी ऐकतात, तेही गाणी गुणगुणतात असा एक तो समा होता. आणि सलील सरांनी आणि संदीप सरांनी तो सगळा समा बदलला, तो एक पायंडा बदलला आणि तरुणांच्या मनामध्ये ही गाणी रुजायला लागली, त्यांना आवडायला लागली आणि आयुष्यावर बोलू काही हे तरुणांनी डोक्यावर घेतलं, त्याला प्रसिद्धी दिली आणि त्याचे आज मला वाटतं 1600च्या वर शोज झाले देश विदेशामध्ये. संदीप सरांबरोबरचा तुमचा एकंदर अनुभव आणि आयुष्यावर बोलू काही याविषयी काय सांगा? मी जसं आत्ता म्हटलं की मी त्याच्या कविता मन लावून ऐकतो, तो माझी गाणी मन लावून ऐकतो. हा त्याच्यातला इतकी वर्ष एकत्र काम आम्ही करू शकतो याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण आता 21 वर्ष पूर्ण होतील येत्या ऑगस्टमध्ये. तर 21 वर्ष सातत्याने कार्यक्रम होणं याची अनेक कारणं आहेत. एकतर सतत बदलतोय कार्यक्रम, म्हणजे 2003मध्ये जी गाणी होती त्याच्यातलं हार्डली एखादं गाणं आता असेल, बाकी सगळं बदलतंय. कारण आम्ही नवीन चित्रपट केला, आता एकदा काय झालं गेलं तर एकदा काय झालं मधली गाणी आली, नवीन अल्बम केला त्याच्यातली गाणी आली. मध्येच आम्ही 2006-07मध्ये बालगीतं केली, अगोबाई डकोबाई, ते पॉप्युलर झालं. मग ती गाणी लोक त्याची डिमांड फरमाईश यायला लागली. मग चिंटू फिल्म केली, मग शुभंकरचं एकटी एकटी घाबरलीस ना, तर ते मला त्याच्या गाणं गायची फरमाईश खूप वेळेला येते, त्याचा एक वेगळा आनंद आहे. संदीप सातत्याने नवीन कविता लिहितोय, त्या कविता सादर होतात. सो आमच्यासाठीच प्रत्येक कार्यक्रम हा सरप्राईज असतो, कारण आम्ही काहीच ठरवत नाही. आम्ही एकत्र येऊन बसतो आणि आमचे 2 म्युझिशियन्स आदित्य आठले तबल्यावर आणि रितेश ओळ गिटारवर, ते पण इतकं तयार आहेत की त्यांनाही माहिती असतं की आज काय काय सादर होईल माहिती नाही, आणि रोज नवीन मैफिल असते. त्यामुळे आमचा रोज आयुष्यावर बोलू काहीचा पहिला प्रयोग होतो असं म्हणायला आणि 1600हून अधिक प्रयोग या आयुष्यावर बोलू काहीचे झाले. त्यानंतरही तुमचे अनेक अल्बम येत राहिले आणि ते गाजत राहिले. तुमच्या बाबतीत एक वैशिष्ट्य जे जाणवलं आणि जे आमच्या दर्शकांनाही जाणवलं असेल की तुम्ही जे करता ते काहीतरी मार्केबल, की जे काहीतरी लोकांच्या लक्षात राहील. करत राहिलं येत आहेत आणि जात आहेत अशी नाही आहे तुमची गाणी म्हणा, आता झालेला चित्रपटसुद्धा. तर काय मेघ आहे त्यामागची? अगदी खरं सांगू का, तुम्हाला आरशात बघितल्यावर सगळ्यांना कळत असतं की आपण आज काम केलंय ते मनापासून केलंय का वरवर केलंय. तर आत्ताच माझं एक सुनिधी चौहाननी गायलेलं हिंदी गाणं आहे, सुनैना कचरू नावाची फार चांगली कवयित्री. तर त्या गाण्यातली एक ओळ आहे की सारे तेवर गिरवी रखकर इसको छुडवाना पडता है. तुमच्या पॅशनला ना सारे तेवर गिरवी रखकर इसको छुडवाना पडता है आणि वावा के मैखाने में धुत घर लेकर आना पडता है.
तर रोज लोकांनी जरी डोक्यावर घेतलं तरी ते विसरून परत घरी आणून त्या बाळाला आपल्या पॅशन नावाच्या बाळाला परत छान आंघोळ घालून आवरून टोपडं घालून परत तयार करायला लागतं की बाळा उद्या परत पहिल्यापासून आपल्याला गाणं करायचंय. कालची झाली मैफिल, कालचं झालं, आता कालच्या याचा उपयोग म्हणून मला माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत हे वाटतं की दोघंही परफॉर्मर आहेत की कालची मैफिल कितीही मोठी झाली तरी आजचा पहिला साप परत नव्याने लावायला लागतो. आणि मी माझ्या मुलीला पण म्हणतो की नेहमी की काल तू 4 विकेट्स घेतल्यास तरी आज परत पहिला बॉल तुला चांगलाच टाकायला लागेल मॅचमध्ये. तर परफॉर्मर, तर मला असं वाटतं की मी स्वतःला खूप क्रिटिसाइज करतो की नाही हे नाही करायचं, हे नाही करायचं. कुठलंही काम असंच आपल्याकडनं झालं पाहिजे ज्याच्या खाली सही करताना आपल्याला अभिमान वाटेल की येस हे माझं. मग सगळं अगदी 100 होईल नाही, काही 90 होतील, काही 85 होतील, पण आपल्याकडनं आपण 100 दिलंय याची मला खात्री असते की वरवर किंवा पैशासाठी की चला याचं बजेट चांगलं आहे म्हणून कार्यक्रम केलाय किंवा एक अल्बम तुम्ही काढून बघितलं तर एखाद्याला माझ्या एखाद्या 100 चाली खूप आवडतील, दुसऱ्या 100 थोड्या कमी आवडतील, असं होऊ शकतं. पण एक नक्की की मी कॉम्पोज करायला निवडलेली कविता ही उत्तमच असणार, कारण तिथे मी कॉम्प्रोमाइजच करत नाही, कारण ते माझ्या हातात आहे. सो मग संदीप असू दे, बोरकर असू देत, सुधीर मोघे, शांता शेळके, कुसुमाग्रज किंवा संत रचना, मी खूप प्रेम करून ती कविता तुम्हाला प्रेम करण्यावर एक किस्सा सांगतो. बाकीबाब आणि मी सगळ्या बाकीबाबच्या कविता ज्या मी कॉम्पोज केल्या, असा कार्यक्रम गोव्यामध्ये होता आणि बोरकरांच्या दोन्ही मुली त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. मला हे माहिती नव्हतं. कार्यक्रम झाल्यानंतर त्या भेटायला आल्या आणि त्यांनी एकच वाक्य त्या बोलल्या. त्याच्यापैकी एक जण त्या थोरल्या त्यांच्या कन्या, त्या म्हटल्या की तुम्ही ना आमच्या वडिलांच्या शब्दांचे लाड केले तो. आता हे इतकं सुंदर काम, मी त्यांना एक याच्यावर म्हटलं की हे तुमचं वाक्य मला शोकेसमध्ये ठेवता आलं असतं तर मी घेऊन गेलो असतो. शब्दांचे लाड, कारण हे ना ही ट्रॉफी आहे, ही ॲक्च्युली हा अवॉर्ड आहे. अवॉर्ड तुम्हाला खूप मिळतात, पण हा अवॉर्ड आहे की एखाद्या मुलीला असं वाटतं की आमच्या वडिलांच्या शब्दांचे तुम्ही लाड करता गाण्यातून. तर हे ह्याच्या बाबतीत मी खूप पर्टिक्युलर असतो की आपल्या आईला आईच्या डोळ्यात कौतुक दिसलं पाहिजे आणि मुलांच्या डोळ्यात अभिमान दिसला पाहिजे की हे आपल्या वडिलांनी केलं. तेवढंच काम करायचं, नाहीतर काय आपण छान 2 वेळी पोळी भजी खाऊन आपलं आयुष्य चांगलं जाऊ शकतं. हेच पाहिजे म्हणून मी हे काम केलं असं मी कधी केलं नाही. गौरव महाराष्ट्राचा आणि झी मराठीवर जो सारेगमप लिटिल चॅम्प्स हे 2 कार्यक्रम झाले, तर त्याचं परीक्षक म्हणून, मेंटॉर म्हणून तुम्ही कार्य पाहत होतात. खूप मोठी जबाबदारी होती ती आणि त्यातूनच लाडके सलील दादा तुम्ही आम्हा सर्वांना परिचित आहात. तर परीक्षक म्हणून मुलं जेव्हा तुमच्या समोर येत असतात, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन तुमचा त्यांच्याशी संपर्क होत असतो, तर पालकांनी ह्या सगळ्या ज्या मुलं पुढं येऊ पाहतायत त्यांच्याकडे, ह्या स्पर्धक म्हणून ही मुलं येऊ पाहतायत त्यांच्याकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? माझा मुलगा चांगला गातो, तो टीव्हीवर यायला पाहिजे, ही इच्छा अतिशय प्रामाणिक आहे आणि बरोबरच आहे. त्याच्यासाठी जे पालक करतात की त्याला गाणं शिकवणं आहे, त्याला चांगलं बोलता यायला हवं, हे सगळं मला अगदी आवडतं. आणि रियालिटी शोमधून आपल्याला इतके चांगले गायक मिळालेत, अगदी म्हणजे श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, बेला शेंडे, आर्या आंबेकर, इतक्या चांगल्या गायक सगळे मिळाले. पालकांच्या बाबतीत मला एक नेहमी भीती वाटते की तुझं गाणं छान व्हायला पाहिजे हे जरूर सांगावं, पण त्याचं गाणं एवढं चांगलं झालं नाही तर बरं, हे जेव्हा मनात येतं ना तेव्हा ते डेंजरस असतं. तर पालकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की मुलांना तू उत्कृष्ट गा एवढंच सांगा, पण त्याचं गाणं का चांगलं झालं रे, ही जेव्हा, कारण मुलं खूप नितळ असतात, मुलं खूप खरी असतात, त्यांना पालकच पहिल्यांदी हे कुठेतरी त्यांच्या मनात पेरतात की त्याच्यापेक्षा तुझं चांगलं झालं पाहिजे काही झालं तरी. मग थोडक्यात काय होतं की मुलगा बिचारा धावतो आणि तो इतका दमतो की त्याला असं वाटतं की त्याने हळू पळावा आता, आणि हे खूप डेंजरस आहे. तर कलेच्या क्षेत्रात मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाचा आपला डोंगर असतो, प्रत्येकाच्या डोंगरावर आपलं झाड असतं. माझ्या डोंगरावर तो जाऊ शकत नाही, त्याच्या डोंगरावर मी जाऊ शकत नाही. आपापला प्रवास आपण करावा, पण दुसऱ्याच्या प्रवासात त्याला दगड मारायचा किंवा त्यालाच खाली खेचायचं, हे रियालिटी शो करता करता पालकांनी हळूहळू कुठेतरी मला जाणवलं की पालकांच्या मनात ती ईर्ष्या निर्माण होते.
तर ती कारण मुलं खूप खरी असतात, त्यांना सगळ्यांची गाणी आवडत असतात आणि मग ते हळूहळू बिघडतात. ते ते फार क्वचित पाहिलं, पण मी असं पाहिलं की पालकांनी असं कुठेतरी ती कॉम्पिटिशनमध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते, तर ही आणू नये. आणि मी परीक्षक म्हणून काम करतो तेव्हा मी 2 गोष्टी बघतो. एकतर त्या मुलांना न्याय मिळणं त्यांच्या गाण्याला, आणि घरी बसलेले जे रसिक आहेत त्यांना संगीताविषयी आपण सोप्या शब्दात काही सांगू शकतो. अशा 2 जबाबदाऱ्या असतात. आणि मी हे नेहमी पाळलं आहे की पार्टिसिपंट जेव्हा गायला तर त्याच्यानंतर त्याच्याशी बोलताना आपण आपला मुलगा असेल किंवा आपली मुलगी असेल तर कसं बोलू, तेवढंच बोलायचं. म्हणजे आपण सूचना सांगतो पण आपण दुखवत नाही, आपण त्याला त्रास होईल असं काही बोलत नाही. आपण आधी काय करतो, आपण अगदी मुलगा प्रगती पुस्तक घेऊन जरी आला तरी आपण ज्याच्यात आधीच चांगले मार्क मिळालेत त्याचं कौतुक करतो की अरे ह्याच्यात काय छान मिळालेत तुला, ह्याच्यातही छान मिळालेत. आणि मग हळूहळू विषय काढतो की अरे पण ह्याच्यात भूगोलात का तुला कमी मिळाले, पण ठीक आहे आपण पुढच्या वेळी मिळवूया. हीच भूमिका मी रियालिटी शोच्या बाबतीत करतो की अरे तुझा आवाज किती छान आहे आणि तुझे उच्चार किती छान होते, पण मग ती जागा का नाही गेली रे, ती आपण पुढच्या वेळी करूया. हां छान. मग ते मुलांना प्रेरणा मिळते. तर मला असं वाटतं की चांगलं बोलता प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं बोलण्यासारखं असतं, त्यांनी सुरुवात करावी. चुका काढणं, जसं मी मगाशी म्हटलं की भांडणं सगळ्यात सोपं आहे, तसंच चुका काढणं सगळ्यात सोपं आहे. कशातही चूक काढणं याच्यासारखी सोपी गोष्ट नाही. पण चांगली गोष्ट शोधून अधिक कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या, आणि मग गप्पा मारता मारता सांगितलं की एक बाळा हे जरा तू करशील का पुढच्या वेळेस, तर त्याला ते चांगल्याने तो लक्षात ठेवतो आणि ते तो पॉझिटिव्हली घेणार. हे खूप ही माझी भूमिका असते रियालिटी शो करताना. नक्कीच सर, या कार्यक्रमानिमित्त म्हणजे टेल ऑफ मेलडी इथे आता मडगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला, त्यानिमित्त तुम्ही गोव्यात आलात. गोवा आणि तुमचं असं एक काही आगळं वेगळं नातं किंवा गोव्याविषयी अशी काही विशेष मनामध्ये जागा आहे या संदर्भात? एक तर बघा किती गोष्टी आहेत की माझे सगळ्यात आवडते कवी म्हणजे बाकीबाब ते गोव्याचे, त्यामुळे त्यांच्या कवितेतनं जो गोवा भेटतो, त्यांच्या कवितेतनं समुद्र भेटतो, त्यांच्या कवितेतनं माड भेटतो, त्यांच्या कवितेतनं सगळं भेटतं. तर ते गोवा मला खूप आवडतं जे बोरकरांच्या कवितेतून भेटतं. दुसरी गोष्ट, नॅशनल अवॉर्डच्या आधी मला सगळ्यात जास्त माझ्या फिल्मचं कौतुक झालं ते इफ्फीमध्ये झालं, क्या बात, गोव्यामध्ये. सो ती एक आहे आठवण आहे. आणि अभिषेकी परिवार, मंगेशकर परिवार हे माझ्या दृष्टीने भारतातले 2 सगळ्यात मोठे सांगीतिक लोक, अभिषेकी बुवा आणि सगळे मंगेशकर, हे गोव्याचे. सो आमचं सगळं ऐकणंच गोव्याच्या लोकांचं आहे. सो आम्ही कोणाचं संगीत ऐकून मोठे झालो, गोव्याच्या मातीतलं, गोव्याच्या पाण्यातलं संगीत ऐकलेलं आहे. सो गोव्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे त्याच्या सांगीतिक मूल्यांसाठी. आणि मला पर्सनली इथली देवळं खूप आवडतात, त्या देवळातले उत्सव खूप आवडतात. हे जे वातावरण असतं ना, इथली देवळं, त्याच्यातले उत्सव, हे काहीतरी खूप कमाल आहे. आणि त्याच्याबरोबरच मला असं वाटतं गोवा तुम्हाला एका प्रकारे रिलॅक्स पण करतं, आणि आपण जसं आपली लॅपटॉपची स्क्रीन रिफ्रेश करतो ना, तसं गोवा रिफ्रेश करतं आणि नवीन कामाला तयार करतं. त्यामुळे आता मी इकडनं गेल्यावर नवीन चित्रपट सुरुवात केलीच आहे, पण मला असं वाटतं माझा वेग डबल होईल चित्रपट लिहिण्याचा, असं गोव्याची हवा आहे. तुम्ही कायम इथे येत राहावं आणि गोव्यामध्ये तुमचे अनेक कार्यक्रम होत राहावे. शुभंकर आता या सगळ्या ह्याच्यामध्ये टेल ऑफ मेलडीच्या माध्यमातून सगळ्यांसमोर सादर होतोय, तर आम्हाला सगळ्यांना आशा आहे शुभंकरला सुद्धा लोक तुमच्याच एवढं अप्रिशिएट करत आहेत आणि याही पुढे करत राहतील. गोव्यामध्ये आपले सगळे कार्यक्रम होत राहावेत आणि शुभंकरच्याही आपल्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्याही नवीन येणाऱ्या प्रोजेक्टसाठी, चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्हा सर्व गोवावासियांकडून, गोवा दूरदर्शनकडून तुम्ही आमच्याबरोबर आज इथे आलात, बातचीत केलीत आमच्याशी, यासाठी मी गोवा दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप आभार मानते. खूप धन्यवाद. थँक्यू.